आजचा घटक आहे घटक 12वा, भावनिक बुद्धिमत्ता. भावनिक बुद्धिमत्ता हा विषय हाताळत असताना विद्यार्थ्यांवर कळत नकळत संस्कार घडत असतात आणि यातूनच भावनिक बुद्धिमत्तेचा विकास होतो. अशा प्रकारे अभ्यासक्रमात मूल्यशिक्षण हा विषय समाविष्ट करून घेतला आहे. शाळेतील शिक्षणाबरोबरच कोणकोणती मूल्ये मुलांमध्ये रुजायला हवीत, मुलांवर जाणीवपूर्वक नीतिमूल्यांचे संस्कार व्हावेत, यातून भावनिक बुद्धिमत्तेची वाढ व्हावी, त्याने कोणत्या गोष्टी कराव्यात, यासाठी बुद्धिमत्ता चाचणीत भावनिक बुद्धिमत्ता हा घटक घेतला आहे. भावनिक बुद्धिमत्तेत आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे, दुसऱ्या व्यक्तींचा अपमान न करणे, प्राणीमात्रांवर दया करणे, मोठ्या माणसांचा आदर करणे, आपली चूक कबूल करणे इत्यादी आदर्श जीवनाशी संबंधित बाबींचा समावेश असतो. यामधील नमुना प्रश्न आपण पाहूयात. तुम्ही नेहमी शाळेत जाणीवपूर्वक उशिरा येतात म्हणून सरांनी तुम्हाला शिक्षा केली तर. पहा, जाणीवपूर्वक उशिरा येतात म्हणजे मुद्दाम उशिरा शाळेत येणं असं जर असेल तर सरांनी शिक्षा केली तर काय कराल? तर तुम्हाला सरांचा राग येईल तर नाही, हे चुकीचं आहे. सरांचा राग आला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, उशिरा येण्याचे खोटे कारण सांगाल, खोटं तर अजिबात बोललं नाही पाहिजे. तिसरा पर्याय, पुन्हा उशीर करणार नाही असे पक्के ठरवताल. हे तुम्ही करू शकता की मी पुन्हा उशिरा येणार नाही असे मनात ठरवूनच याच्यानंतर कधी उशीर होणार नाही अशी खबरदारी मुलं इथे घेऊ शकतात. आणि कायम उशिरा येतच राहणार हे तर अजिबात केलं नाही पाहिजे. म्हणून पर्याय तिसरा की पुन्हा उशिरा येणार नाही असं ठरवेल, हा पर्याय अगदी इथे योग्य आहे. आता व्यवसाय पाहूयात आपण. पहा, पहिला प्रश्न आहे, वृक्ष संवर्धन करण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे? वृक्ष संवर्धन म्हणजे वृक्षांचे जतन करणे, वृक्ष वाढवणे, लावणे. हे वृक्ष संवर्धन करण्यासाठी कोणती बाब आवश्यक आहे? पहिला पर्याय, वृक्षाचे रोज फक्त निरीक्षण करणे. फक्त झाडांकडे बघून त्याचं निरीक्षण करून वृक्षांचं संवर्धन होणार आहे का? तर नाही. दुसरा पर्याय, आजूबाजूचे वृक्ष तोडणे. एक लावलेलं झाड वाढवण्यासाठी आजूबाजूचे झाडं तोडणार का? तर नाही, हा पर्यायसुद्धा अयोग्य आहे. 3, वृक्षाला कुंपण करून नियमित पाणी देणे. पहा, हा पर्याय योग्य आहे. आपण जे झाड लावलेलं आहे त्याला कुंपण करणे, त्याला नियमित पाणी देणे आणि त्याचं संवर्धन करणे. आणि चौथा पर्याय आहे, वृक्षाची रोज पूजा करणे. रोज पूजा केली तर ते झाड छान वाढणार आहे का? तर नाही. झाड छान वाढण्यासाठी वृक्षाला कुंपण करून नियमित पाणी देणं, खत देणं हे अतिशय आवश्यक आहे. म्हणून तिसरा पर्याय हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 2, गावात श्रमदानाने तलाव बांधण्याचे काम सुरू आहे तर आकाशने काय करावे? तर पहा, पहिला पर्याय, लांबून तलावाचे निरीक्षण करावे. हे करून काय होणार आहे का? फक्त निरीक्षण करून त्या श्रमदानाचा अर्थ काय असणार आहे का? श्रमदान करणे म्हणजे स्वतः विनामोबदला एखाद्या कामामध्ये मदत करणे. तर निरीक्षण करणे म्हणजे कामात मदत होणार नाही आहे. दुसरा पर्याय, घरी जाऊन आईबाबांना सांगावे. ठीक आहे, घरी जाऊन आईबाबांना तो मुलगा सांगेल सुद्धा आकाश, पण त्याच्यामध्ये तलावामध्ये काही हातभार लागणार आहे का त्यांचा फक्त सांगितल्याने? तर नाही. आणि तिसरा पर्याय आहे, दुसऱ्यांना काम करण्यास सांगावे. स्वतः काही काम नाही करायचं, श्रमदान नाही करायचं आणि फक्त दुसऱ्यांना सांगायचं की तू काम कर. तर याच्यामध्ये आपलं स्वतःचं श्रमदान काही होणार नाही. आकाशचं इथे काही श्रमदान होणार नाही. आणि चौथा पर्याय आहे, स्वतः श्रमदानात भाग घ्यावा. तर हा पर्याय अगदी योग्य आहे. आकाशने काय केलं पाहिजे? स्वतः श्रमदानामध्ये भाग घेतला पाहिजे, कामामध्ये स्वतः मदत केली पाहिजे. प्रश्न 3, शाळेच्या मैदानात असताना राष्ट्रगीत ऐकू आले तर पुढीलपैकी कोणती कृती योग्य ठरावी? पहा, आम्ही त्याच ठिकाणी सावधान स्थितीत उभे राहू. पहा, जिथे आहे तिथेच सावधानमध्ये उभे राहणार, हा पर्याय अगदी योग्य आहे. उभे राहण्याची गरज पडणार नाही, चुकीचं आहे. राष्ट्रगीताच्या ठिकाणी धावत जाऊन तिथे उभं राहू, तर नाही, हे करण्याची गरज नाही आहे. त्याच ठिकाणी तुम्ही उभं राहून राष्ट्रगीत म्हणू शकता किंवा फक्त सावधान स्थितीमध्ये उभे राहू शकता. आणि तसेच चालत राहू हे तर अतिशय अयोग्य आहे. म्हणून योग्य पर्याय, तुम्ही किंवा आम्ही आहे त्याच ठिकाणी सावधान स्थितीमध्ये उभे
राहू. प्रश्न 4. तुमच्या वर्गातील एका गरीब विद्यार्थ्यास वह्या घेण्यास पैसे नाहीत, तर तुम्ही कोणती कृती कराल? पहा, त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करू. फक्त सहानुभूती व्यक्त केली, तुझ्याकडे पैसे नाहीत, बापरे, असं सहानुभूती देऊन किती गरीब मुलगा आहे असं म्हणून काही होणार आहे का? नाही. फक्त सहानुभूती व्यक्त करून काही होणार नाही. तो त्याचा प्रश्न आहे म्हणून दुर्लक्ष करू, जाऊ दे, त्याच्याकडे नाही वह्या, त्याचं तो बघून घेईल, असं म्हणून चालेल का? तर नाही. आणि तिसरा पर्याय आहे खाऊचे जमवलेले पैसे मदत म्हणून देऊ. तर हा पर्याय पहा ठीक आहे. मुलं तुमच्या वर्गातील आहे, तुमचा जर मित्र असेल तर तुम्ही खाऊचे जमवलेले पैसे त्या मुलाला किंवा आपल्या त्या मित्राला मदत म्हणून तुम्ही देऊ शकता. आणि खाऊचे पैसे साठवून ठेवण्यास सांगू आणि त्याला सांगणार का तुला जेव्हा खाऊचे पैसे मिळतील तेव्हा तू ते साठव आणि मग त्याच्या तू वह्या घे, तोपर्यंत तू अभ्यास कसा करणार? म्हणून हा पर्यायसुद्धा योग्य नाही. तर आता सध्याला लगेच काय करू शकतो? तर आपल्याकडे जे खाऊचे साठवलेले पैसे आहेत, जमवलेले आहेत, ते आपण त्या मुलाला लगेच मदत म्हणून देऊ शकतो, म्हणजे त्याचं अभ्यासाचं काम चालू होईल. प्रश्न 5. आई आजारी असताना सचिनची कोणती कृती योग्य ठरेल? पहा, सचिनची आई आजारी आहे, बाहेर मित्रांबरोबर खेळेल, तर नाही. आई जर घरात आजारी असेल तर मुलाने आईची काळजी घेतली पाहिजे किंवा घरामध्ये काही गरज आहे ती कृती केली पाहिजे, की बाहेर मित्रांसोबत खेळायला जाणं योग्य नाही. घरात रडत बसेल, आई आजारी पडली तर रडत बसून काही होणार आहे का? नाही. आईला काय हवं नको किंवा तिला औषधं हवी असतील तर त्या कामामध्ये आईला मदत करू शकतो. शाळेत जाणार नाही, अगदी आई आजारी आहे म्हणून शाळा बुडवणंसुद्धा योग्य नाही. तर काय केलं पाहिजे? आईची काळजी घेईल. पहा, चौथा पर्याय आहे आईची काळजी घेईल. जेव्हा तुम्ही शाळेतून घरी याल किंवा शाळेत जाण्यापूर्वी जेव्हा आईला गरज आहे तेव्हा आईची काळजी घेणं गरजेचं आहे मुलांनी. म्हणून पर्याय चौथा हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 6. माझा पाणी पिण्याचा पेला पाणी पिताना जमिनीवर पडला, तर मी काय करावे? तर पहा, पडलेला पेला उचलून पिंपावर ठेवावा, ठीक आहे, हे पण करू शकतो. पेला पाण्यात टाकावा, नाही, हे चुकीचं आहे. पेला तसंच मातीत पडू द्यावा, हे तर अजिबात योग्य नाही. आणि चौथा पर्याय आहे पेला धुवून उचलून पिंपावर ठेवावा. पहा, इथे सुद्धा आहे पेला उचलून पिंपावर ठेवावा, पण पर्याय 4 मध्ये आहे पेला उचलून आणि मग धुवून पिंपावर ठेवावा, तर ही कृती अगदी योग्य आहे. इथे पेला धुवत नाही आपण, पण इथे पेला धुवून आणि उचलून स्वच्छ करून पिंपावर ठेवतो, हा पर्याय अगदी योग्य आहे. प्रश्न 7. तुमच्या वर्गात शिक्षक नसताना तुम्ही काय कराल? पहा, पहिला पर्याय दंगामस्ती करू, नाही. वर्गात खेळत बसू, नाही. वर्गातील बाके म्हणजेच बेंच वाजवत बसू, हे सुद्धा अयोग्य कृती आहे. आणि अभ्यासाची उजळणी करू म्हणजे रिव्हिजन करू, हा पर्याय अगदी योग्य आहे. सर्व मुलांनी जेव्हा शिक्षक वर्गात नसतात त्यावेळेला अभ्यास करणे, अभ्यासाची उजळणी करणे, पाठांतर करणे, वाचन करणे, या गोष्टी करणं योग्य कृती आहे. प्रश्न 8. तुमचा लहान भाऊ परीक्षेत नापास झाला तर तुम्ही काय कराल? पहा, तुमचा भाऊ लहान आहे, तो परीक्षेत नापास झालेला आहे, तर मी रडेल. भाऊ नापास झाला तर तुम्ही स्वतः रडत बसणं योग्य आहे का? नाही. त्याला अभ्यास न केल्याबद्दल रागवेल. अभ्यास नाही केला तू म्हणून नापास झाला, आता नापास झालेला आहे तर ओरडण्यात काही अर्थ आहे का? नाही. तिसरा पर्याय त्याला धीर देईन. ओके, हा पर्याय योग्य आहे, की ठीक आहे, तू या वेळेस नापास झाला, तू अभ्यास कमी केला असशील, पुढच्या वेळेला तू जास्त अभ्यास कर आणि पास हो, याप्रमाणे त्याला धीर देणं योग्य आहे. आणि त्याला मार देईन, हे तर अजिबात योग्य नाही. नापास झाला म्हणून मारणं हे योग्य नाही. पर्याय तिसरा हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 9. रस्त्यात कुत्र्याचे पिल्लू भुकेने केकाटत आहे, अशा प्रसंगी तुम्ही काय कराल? पहा, त्याला भूक लागलेली आहे, केकाटत आहे म्हणजे ओरडत आहे. त्याला दगड मारून हाकलून देऊ? नाही. त्याला उचलून रस्त्याच्या कडेला ठेवू? हा ठीक आहे, हे पण आपण करू शकतो. त्याला बांधून ठेवू? नाही. कुत्र्याच्या पिल्लाला बांधून ठेवणं हे योग्य नाही.
आणि त्याला काहीही न करता निघून जाऊ, म्हणजे ओरडत आहे तर ओरडत बस असं करणंसुद्धा आणि आपण निघून जाणं हे सुद्धा योग्य नाही. तर त्याला उचलून रस्त्याच्या कडेला ठेवू हे आपण करू शकतो, किंवा त्याला भूक लागली आहे तर त्याला आपण खायलासुद्धा देऊ शकतो आणि मग खायला देऊन त्याला आपण रस्त्याच्या कडेला नेऊन ठेवू शकतो. पर्याय दुसरा हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 10. बसमध्ये एखादी अपंग व्यक्ती भेटली तर तुम्ही काय कराल? पर्याय पहिला, तिला उभे राहायला जागा देऊ. पहा, जर अपंग असेल आणि जर त्या व्यक्तीला नीट उभं राहता येत नसेल तर उभं राहायला जागा देऊन काही उपयोग आहे का? नाही. दुसऱ्या माणसाला बसायला जागा द्यायला सांगू, म्हणजे आपण स्वतः जागा देणार नाही पण दुसऱ्या माणसाला सांगणार की याला बसायला जागा दे, हे सुद्धा योग्य नाही. मी माझ्या जागी तिला, म्हणजे त्या अपंग व्यक्तीला बसायला देईल, म्हणजे स्वतःची जी जागा आहे ती त्या व्यक्तीला आपण बसायला देऊ शकतो, हा पर्याय योग्य आहे. आणि त्यांना बाजूला सरकायला सांगू, म्हणजे एखादा अपंग व्यक्ती आहे पण त्यालाच आपण सांगणार की तू बाजूला हो, इकडे सर, तिकडे सर, हे सुद्धा योग्य नाही. पर्याय तिसरा, की मी माझी जागा स्वतः त्या व्यक्तीला बसायला देईन, हा पर्याय योग्य आहे. प्रश्न 11. तुमचे आजोबा तुम्हाला मोबाईलवर गेम खेळू देत नाहीत तर तुम्ही काय कराल? पहा, मोबाईल लपून ठेवणार का? नाही. त्यानंतर मित्रांबरोबर मैदानावर खेळायला जाईल. ठीक आहे, आजोबा मोबाईलवर खेळायला देत नाही तर मोबाईलवर खेळणं हे योग्य नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही जर मैदानावर खेळायला गेले तर छान खेळ तुम्ही मित्रांसोबत खेळू शकता, म्हणजे हा पर्याय योग्य आहे की मोबाईल नाही तर आपण मित्रांसोबत खेळू शकतो. आजोबांशी बोलणार नाही हे करणं अतिशय चुकीचं आहे आणि जेवणार नाही हे सुद्धा अतिशय अयोग्य आहे. म्हणून फक्त आपण हे करू शकतो की मित्रांसोबत मैदानावर खेळायला जाईल, म्हणून फक्त ब योग्य हा तिसरा पर्याय आपण इथे निवडलेला आहे. 12वा प्रश्न. खालीलपैकी कोणाची कृती चुकीची आहे? पहा, इथे 4 पर्याय दिले, त्याच्यापैकी चुकीची कृती कोणती आहे? अक्षय झाडांना नियमितपणे पाणी घालतो, ही कृती बरोबर आहे. आकाश मोठ्या माणसांशी उद्धटपणे वागतो, पहा ही चुकीची कृती आहे. ही कृती कशी आहे? चुकीची. मोठ्या माणसांशी उद्धटपणे वागलं नाही पाहिजे. पर्याय क. अनिल वर्गातील मित्रांशी भांडतो, हे सुद्धा कृती कशी आहे? अयोग्य आहे किंवा चुकीची कृती आहे. आपल्या मित्रांशी आपण भांडण नाही केलं पाहिजे. आणि अनिकेत दररोज व्यायाम करतो, ही कृती योग्य आहे. अशा प्रकारे फक्त ब आणि क योग्य, म्हणून पर्याय दुसरा इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 13. तुमच्या वर्गातील मित्राकडून चुकून तुमची वही फाटली तर तुम्ही काय कराल? पहा, त्या मित्राला माराल. चुकून जर त्याच्याकडून वही फाटली तर लगेच त्याला मारणं हे अयोग्य आहे. त्याच्याशी मैत्रीचे संबंध ठेवणार नाही. चुकून जर त्याच्याकडून तुमची वही फाटली आहे, त्याने मुद्दाम फाडली नाही, तर त्याच्याशी मैत्री तोडणं सुद्धा चुकीचं आहे. त्या मुलाची वही फाडणार, त्याने आपली वही फाडली म्हणून लगेच त्याची पण वही फाडणार, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि ड. वही फाटली तर फाटू दे, परंतु यानंतर वही जपून वापरावी असे त्याला समजून सांगाल. पहा, हा पर्याय अगदी बरोबर आहे. आता चुकून फाटली आहे तर फाटू दे, परंतु यानंतर माझी वही अशी तू फाडू नको किंवा माझी वही तू जपून वापर असे त्या मित्राला आपण समजावून सांगू. म्हणून फक्त ड योग्य हा पर्याय इथे आपण निवडलेला आहे.